समेट मंडळामध्ये बसलेला असताना लोकांच्या जमिनीचे प्रश्न हाताळत असताना आणि एकंदरीत वसईतील कोर्टाची परिस्थिती बघितल्यानंतर असं लक्षात येतं की ह्या जमिनीवरनं आपल्या किती भानगडी आहेत. बरेचशी लोक म्हणत होते की नसत्या तर बरं झालं असतं. अशा प्रकारचं चित्र आज संपूर्ण वसईत आपल्याला पाहायला मिळते. पण आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगतं की हे चित्र केवळ आजचं आहे असं नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताला शुभवर्तमानामध्ये एक व्यक्ती येऊन म्हणतो की माझ्या भावाने माझा वाटा द्यावा म्हणून त्याला सांगा. म्हणजेच ही मानवी प्रवृत्ती जी आहे ही अगदी सुरुवातीपासून आपल्याला पाहायला मिळते. माणसामध्ये जो स्वार्थ आहे, माणसामध्ये जी हाव आहे, माणसामध्ये संपत्तीसाठी जो लोभ आहे, तो फार पूर्वीपासून किंवा मानवी जीवनाचा भाग आहे हेच आपल्याला म्हणावं लागेल. द ग्रीड इन आवर पर्सनॅलिटी, द ग्रीड and the need for property and wealth, worldly possessions is part and parcel of our human nature. How to come out of this greed? How to come out of this drive for possession and wealth? या हावपासून, या लोभापासून आपण कसे दूर राहावे याचं सुंदर वर्णन आपल्याला आजच्या प्रभू शब्दामध्ये करण्यात आलेला आहे. आजच्या पहिल्या वचनामध्ये आपल्याला उपदेशक सांगतो, व्यर्थही व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. आणि म्हणून आपण ह्या जगातल्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा टेम्पररी आहेत, म्हणजे काळापुरता मर्यादित आहेत, ह्याचा आपण सतत विचार केला पाहिजे. मात्र शुभवर्तमानामध्ये जो माणूस, ज्याला श्रीमंत आणि मूर्ख असं म्हटलेलं आहे, अ रिच फूल, व्हॉट अ कॉन्ट्रडिक्शन, तशा प्रकारची उपमा या माणसाला दिली आहे. त्या माणसाची जी प्रवृत्ती आहे ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला त्याचं जे वर्तन आहे ते समजायला मिळेल. लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 12:17 जे एक वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये जवळजवळ 10 वेळा हा माणूस मी, माझं, मला असं स्वकेंद्रित उल्लेख करतो. प्रिय भाविकांनो, जर तुमच्याकडे वेळ असेल तर हे वाक्य तुम्ही बघा. त्याचं संपूर्ण विश्व जणू काही त्या मी, माझं आणि मला ह्यावर केंद्रित आहे. द पर्सन इन द गॉस्पल रिलेट्स एव्हरीथिंग टू आय, मी, माइन ह्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून आपण ह्यावर विचार केला पाहिजे की जर आपल्याला ह्यामधून बाहेर पडायचं असेल आणि रिच फूल बनायचं नसेल, म्हणजेच एक मूर्ख माणूस बनायचं नसेल, तर आपण आपल्यातनं बाहेर पडलं पाहिजे. आपण आपल्यातलं जणू काही शेअर करायला शिकलं पाहिजे. आज वसईमध्ये जी परिस्थिती आपल्याला गंभीर वाटत आहे, म्हणजेच आपले तरुण हे आत्महत्येकडे वळण्याचा जो कळ आपल्याला दिसत आहे, त्यामध्ये मानसशास्त्रज्ञाचं एक तत्व आहे की जी व्यक्ती आत्महत्या करण्याचा विचार करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला स्वतःशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. त्याला त्याची आई वडील दिसत नाहीत, त्याला त्याची भावंड दिसत नाहीत, त्याला त्याची फ्रेंड सर्कल दिसत नाहीत, त्याला त्याची गुरुजन दिसत नाहीत, त्याला त्याची श्रद्धा दिसत नाही, त्याला त्यांचे धर्मगुरू आणि सिस्टर्स दिसत नाहीत. ही बिकम्स अ लोनली पर्सन. आणि जेव्हा आपण एकलकोंडी होतो तेव्हाच आपण तशा प्रकारचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. मात्र प्रभू आज आपल्याला सांगत आहे की द ग्रेटनेस इज इन गिविंग, इन शेअरिंग. आपण द्यायला शिकले पाहिजे, आपण वाटून घ्यायला शिकले पाहिजे. आणि जेव्हा आपण वाटून घेतो, जेव्हा आपण द्यायला शिकतो, तेव्हा निश्चितच आपल्यामध्ये जणू काही एक कम्युनिटी बॉन्ड म्हणजे सहभागितेची जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते. ह्या संदर्भामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अब्रामाचं आणि त्याचा पुतण्या लॉट
ह्याचं उदाहरण फार बोलकं आहे. जेव्हा अब्रामाला जाणवायला लागलं की लॉट हा त्याचा पुतण्या अस्वस्थ आहे, तो आनंदी नाही, तो सुखी नाही, तेव्हा अब्रामाने लॉटला संधी दिली. त्यांनी त्याला सांगितलं की आपण आपल्या ह्या जमिनीचं, आपल्या या व्यवहाराचं आपण वाटणी करू. आणि मग 2 हिस्से करण्यात आले. आणि अब्रामाने लॉटला सांगितलं, तू पहिली निवड कर, तू जी निवड करशील ते तुझं आणि जे राहील ते माझं. तू पूर्वेला गेला की मी पश्चिमेला जाईन, तू उत्तरेला गेला की मी दक्षिणेला जाईन. आणि अशा प्रकारे अब्रामाने त्याच्या पुतण्याला प्रथम निवडण्यासाठी संधी दिली. मनाचा हा मोठेपणा अब्रामाने दाखवला आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं वैर, गैरसमज, भांडण न होता ती वाटणी व्यवस्थित झाली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण देखील आपल्या भावंडांबरोबर, आपल्या मुलांबरोबर, आपल्या कुटुंबियांबरोबर वाटाघाटी करताना हा मनाचा मोठेपणा आपण दाखवला पाहिजे. आणि जेव्हा आपण मनाचा मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराची दया ही प्राप्त होत असते. एकदा एका पॅरिसमध्ये कार्य करीत असताना एका माणसाने समेट करत असताना जेव्हा त्याच्या वाट्याला जो हिस्सा यायला पाहिजे होता तो मिळत नव्हता, तेव्हा त्यांनी सभा संपल्यानंतर मला सांगितलं, फादर जाऊ दे, मी त्याला सोडून देतो. आणि मग मी त्याला म्हटलं कसं काय, तर त्यांनी मला एक सुंदर असं शिकवण दिली. त्या ज्येष्ठ माणसांनी मला सांगितलं, फादर ही मी देवाला लोन दिलं आहे असं समजेल आणि देव मला त्याबद्दल आशीर्वादाच्या रूपाने व्याज देईल. येस माय डिअर पीपल, when we have this magnanimity in our thinking, definitely we will be able to transcend the borders of wealth and positions and possessions. आपण जेव्हा असं मनाचा मोठेपणा दाखवतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या गोष्टी किंवा परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी खूप मदत होऊ शकते. दुसरा मुद्दा माझ्या प्रिय भाविकांनो मला तुम्हाला सांगायचा आहे आणि तो म्हणजे की आपलं हे जीवन आहे हे आपण ह्या जगापुरता मर्यादित ठेवायचं नाही. या रिच फूल म्हणजे श्रीमंत मूर्ख माणसाचा दृष्टिकोन होता इथेच राहायचं, इथेच जगायचं, फार मोठं आयुष्य घ्यायचं. स्तोत्रकार 90 मध्ये स्तोत्रकार आपल्याला 31व्या ओवीमध्ये सांगतो की हे तसं नाही. आपलं जीवन छोटं आहे. आपलं जीवन इथलं पूर्ण केल्यानंतर आपल्याला परमेश्वराला सामोरे जायचं आहे. परमेश्वर आपल्या स्वागतासाठी उभा आहे. त्यावेळेला परमेश्वर शब्द काय काढणार आहे? अरे मूर्खा, की परमेश्वर शब्द काढणार आहे, माझ्या विश्वासू दासा. हाऊ विल गॉड रिसीव अस? विल गॉड रिसीव अस इन द वर्ड्स ऑफ टुडेज गॉस्पल, द यू फूल, और विल गॉड रिसीव अस, कम माय फेथफुल सर्वंट? माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जी आपली तरुण पोरं या आत्महत्येच्या दिशेने वाटचाल करतात त्यांनी हा दृष्टिकोन लक्षात ठेवला पाहिजे. आवर लाईफ इज ओनली दिस, नॉट दिस लाईफ. आपलं जीवन केवळ हे जीवन नाही आहे, तर ह्या पलीकडे आपल्याला एक स्वर्गीय अनंत इटर्नल जीवन आहे आणि त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्याला परमेश्वरापुढे उभं राहायचं आहे. तेव्हा परमेश्वर आपलं स्वागत कशा प्रकारे करेल त्यावर आपण विचार करायचा आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या मुलांमध्ये हे अहिक जगाच्या जीवनापेक्षा अनंतकाळचं जीवन आहे, मोठं जीवन आहे, त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना मदत करावी. तिसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या आजच्या शुभवर्तमानामधून किंवा देव शब्दामधून आपल्याला वारंवार सांगितली जाते आणि ती म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये हेडोनिझम किंवा प्लेजर सिकिंग असं म्हणतात. हेडोनिझम म्हणजे भोगवाद, चंगलवाद. आपल्याला आनंद लुटायचा आहे, आपल्याला मौज मजा करायची आहे. हा जो मूर्ख माणूस आहे आजच्या शुभवर्तमानातला तो तशा प्रकारची भाष्य करतो, मी मजा करीन, मी आनंद करीन, मी आय विल एन्जॉय माय लाईफ.
लाईफ इज नॉट जस्ट एन्जॉयमेंट, लाईफ इज नॉट जस्ट प्लेजर, लाईफ इज नॉट सीकिंग व्हॉट यू वॉन्ट, परंतु जीवनामध्ये आणखीन चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या म्हणजे परमेश्वरामध्ये आपल्याला गुंतून द्यायचं आहे, अध्यात्मामध्ये आपल्याला वाढायचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय पालकांनो आणि बंधू भगिनींनो, आपल्या मुलांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जो चंगावाद चाललेला आहे, जो भोगवाद चाललेला आहे, या जगातल्या गोष्टीमध्ये सुख सोयी शोधण्याचा जो आपण प्रयत्न करीत आहोत, ह्या उलट आपल्याला अध्यात्म वाढवलं पाहिजे. वी नीड टू इन्क्रीज द प्रेझेन्स ऑफ गॉड इन आवर फॅमिली. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समूहामध्ये, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला आपण मोठं केलं पाहिजे. मोठमोठ्या इमारती, मोठमोठी सुखसोयीची साधनं ह्याद्वारे आपण जीवनामध्ये आनंद अनुभवू शकत नाही. आणि म्हणून आजचा देव शब्द आपल्याला सांगत आहे की जे व्यर्थ आहे, जे संपणार आहे, जे आउटडेटेड होणार आहे, कालबाह्य होणार आहे, त्याच्या मागे लागू नका. तर जे निरंतर आहे, जे पवित्र आहे, जे शुद्ध आहे, निर्मळ आहे, ते मिळवण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू वर्क to build the presence of God in your life, in your family, in your community. जेव्हा आपण परमेश्वराला मोठं करण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण परमेश्वरामध्ये मोठं होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला परमेश्वराच्या कृपेचा, दयेचा, प्रेमाचा अनुभव येणार आहे. शेवटी माझ्या प्रिय भाविकांनो, आपण अगदी आनंदाने किंवा मौजेमध्ये आपण म्हणतो हे जग सोडून जाताना आपल्याला रिकामी हाताने जायचं आहे. होय, ते सत्य आहे. हे जग सोडून जाताना आपल्याला रिकामी हाताने जायचं आहे. पण हे जग सोडून जाताना आपलं हृदय कशाने भरलं आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्या हृदयामध्ये दया वाढली आहे का? आपल्या हृदयामध्ये क्षमा वाढली आहे का? आपल्या हृदयामध्ये प्रेम वाढलं आहे का? आपल्या हृदयामध्ये जर ह्या गोष्टी वाढल्या तर मरण देखील आनंदाचं असेल, मरण हे सुखाचं असेल, मरण हे परमेश्वराशी आपली भेट असेल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये आपल्याला आठवण करून देतो की या जगातल्या संपत्तीमध्ये गुंतू नका, तर परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये गुंतण्याचा प्रयत्न करा. वी ऑल नीड टू ग्रो इन द प्रेझेन्स ऑफ गॉड, बी रिच with the blessings of God.